नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे। राज्यातील महिलांची सेतू कार्यालये आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे। जुलै महिन्यापासूनचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत। दर महिन्याला 1500 रुपये राज्य शासन देणार आहे। या योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत। त्याची काही तांत्रिक पडताळणी केली जात आहे। त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यात 1 रुपया जमा केला जाणार आहे। हा 1 रुपया सर्व महिलांच्या खात्यात येणार नाही। तसेच हा सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। त्याची प्रक्रिया सुरू आहे। सर्व पात्र महिलांना जुलै महिन्यापासूनचे हे पैसे मिळणार आहेत। सध्या या प्रक्रियेला वेग घेतला आहे। लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत आहे। योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी करून महिलांच्या खात्यात पैसे सुरू होणार आहेत। त्यासाठी आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो लागणार आहे।